काढणार, बोलायला ताकद लागत नाही, सहन करायला जास्त ताकद लागते आणि ती उपजा ताकद आपल्या महिलांमध्ये आहे. लोक काही बोलतात, मी आपला माझ्या पांडुरंगाला हात जोडते आणि म्हणते ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. कारण मी तुम्हाला सांगते की मीडियावाले विचारतात याचं उत्तर द्या त्याचं उत्तर द्या, म्हटलं मी बोलणार नाही. कारण का माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या वयाने आहेत, त्यांच्याबद्दल आपण नेहमी मान सन्मानच केला पाहिजे आणि आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांच्यावर प्रेमच केलं पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गेलं वर्ष आपलं किती संघर्षात गेलं. मला अजूनही ते दिवस आठवत आहेत. पवार साहेब घट्ट आहेत म्हणून कुणाला ते जाणवत नाही, पण 8 वेळा मी मोजून तुम्हाला सांगते. अरे एक मिनिट, पक्ष फोडला. आमचं अदृश्य शक्तीबद्दल बोलते मी, कुठल्या व्यक्तीबद्दल कधीही बोलत नाही. माझं राजकारण हे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणासारखं आहे. त्याच्यामुळे मी त्यांना आदर्श मानते, गुरु मानते. त्यामुळे मी कधी वैयक्तिक कुणाबद्दल बोलत नाही. अदृश्य शक्तीने आपलं घर, आपलं कुटुंब, आपलं पक्ष, चिन्ह सगळं तोडून फोडून टाकलं. पक्ष मागच्या वर्षी जेव्हा मी इथे उभी होते तेव्हा माहिती नव्हतं की कुठल्या चिन्हावर मी लढणार आहे. आपल्याकडे तुतारी होती का? नव्हती. तेव्हा अमोलदादा कोल्हे मला विचारायचे, ताई काय करायचं चिन्हाचं? म्हणलं मी काय घेऊ? अमोलदादा म्हणायचे कबशी घ्या. म्हटलं बरं कबशीवर लढी. म्हणलं तुम्ही कशावर लढणार? ते म्हणले मी पंखा घेऊ, चरखा घेऊ, काय घेऊ? असं आम्ही दोघं चर्चा करायचो की तुम्हाला कुठलं चिन्ह आणि कुमाला चिन्ह. त्याच्यानंतर केस सुरू झाली. इलेक्शन कमिशन मध्ये 82 वर्षाचा तुमचा हा योद्धा एक नाही 8 वेळा दिल्लीला 4-4 तास पवार साहेब बसून असायचे. इलेक्शन कमिशन मध्ये 4-4 तास एक वेळा बसून ठेवायचे आम्हाला बाहेर. शांतपणे साहेब असे बसायचे, एक शब्द तोंडातून काढायचे नाही. वकील समोरचे वार करत राहायचे आमच्यावर, आम्ही गप्प बसायचो. समोरच्या बाजूनी ज्यांना पक्ष हवा होता त्याच्यातलं एकही यायचं नाही. आणि त्यांचे जे यायचे ते आमची चेष्टा करायची, ही आली येणारच आहे, ठरणारच आहे. आम्ही आपलं गप बसायचो. साहेबांचा मान सन्मान आम्ही दुसऱ्या. साहेब शांतपणे 8 वेळा, एक नाही 8 वेळा इलेक्शन कमिशन मध्ये 4-4 तास आदरणीय पवार साहेब चिन्हाच्या लढाईसाठी गेलेत. विरोधातला एकही आले नाही कधी. कारण का त्यांना काय अदृश्य शक्तीने सांगितलं होतं मला माहिती नाही. माझा इलेक्शन कमिशननी पारदर्शक कारभार करावा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच हा देश चालणार, अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही, हा विश्वास माझा आजही आहे. अरे कॉपी करून पास करण्यात काय मजा आहे? अभ्यास करून पास करून सर्टिफिकेट घेणे में क्या मजा है कि मुझके पूछ के देखो कभी. आणि मला आधी वाटायचं की सगळी गेली, आता आपलं काय होणार? मी तर तयारी ठेवली होती, कुछ भी हो सकता है. अरे शेवटी इलेक्शन आहे, कुछ भी हो सकता है. काय मक्तेदारी आहे काय की आपल्यालाच मतं मिळाली पाहिजे? असं काही नाही. मायबाप जनता ठरवते. आणि मला अजूनही तो दिवस आठवते. मी दौरे करायची ना तेव्हा साहेब मला प्रश्न करायचे, दौऱ्यात कोण होतं? म्हणलं आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष सगळे गाडीत असायचे. मी म्हणायचे नाही सगळे होते. साहेब म्हणले बाकी कोण भेटलं? म्हणलं भेटले, हे भेटले, ते भेटले. हे सगळं झाल्यावर ध्यानात आलं ताकद फक्त त्या आमदारात आणि जिल्हा परिषदच्या अध्यक्षात नसते, ही ताकद या मायबाप जनतेत असते. आणि त्याच्यामुळे मी इलेक्शन जिंकले. काय होतं आपल्याकडे? आमदार विरोधात, बाकी सगळी यंत्रणा विरोधात, दूध संघ विरोधात, साखर कारखाना विरोधात, सगळी जी काही यंत्रणा होती ती सगळी विरोधात होती. आणि मी तुम्हाला गंमत सांगते, मान गए म्हणजे हा मतदारसंघ, बाकी कोणी काही म्हणू दे, पण हा मतदारसंघ ना त्यांना समजला ना आम्हाला दोघांनाही समजला नाही. हा मतदारसंघ फक्त शरद पवारांना समजतो. हा माझा ऑब्झर्वेशन आहे. आणि डेटा हे मी माझं कौतुक किंवा माझे ते वडील आहेत म्हणून करत नाहीत. डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. तुम्ही विचार करून बघा केवढी मोठी रिस्क होती ती. पक्ष नाही, चिन्ह नाही, काय जागेवर नाही, कुछ भी नाही, सगळे पदाधिकारी, एव्हरीथिंग गॉन. आणि श्रीनिवास दादा आणि मी लोकांकडे प्रचाराला जायचो. मला अजून तो दिवस आठवतोय.
आम्ही प्रचाराला एक आपल्या जवळच्या लोकांकडे गेलो, त्यांनी फटीतून दरवाजा उघडला, दरवाजा आमच्या तोंडावर बंद केला आणि म्हणले नाही. आम्ही म्हणलं हो असं आम्हाला भेटायला द्या, मतं देऊ नका, भेटा तरी आम्हाला. त्यांनी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला. बाहेर आम्ही दोघं आलो, म्हटलं अभी कुछ नहीं होने वाला इधर. आता लोक तोंडावर दरवाजे पण बंद करायला लागली. आता जाने तो अभी जो होगा लढेंगे, करेंगे, देखेंगे. हरलो काय जिंकलो काय, लढलो याच्यात आहे आपल्याला, असं म्हणून आम्ही घरी आलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती गोष्ट खतखत मनात राहिली माझ्या, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्या व्यक्तीने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला त्यांनी मतदान 1 नाही 4 पट मतदान त्यांनी केलं. त्यांनी दरवाजा उघडला नाही, पण मतदानात दण. त्यामुळे हा मतदारसंघ खरंच आदरणीय पवार साहेबांना कळतो, त्यांना पण कळला नाही. आणि आमचे स्वभाव तुम्हाला माहिती आहे, तिथे खूप आत्मविश्वास आणि इकडे कमी आत्मविश्वास. त्याच्यामुळे मी म्हणलं होतं, मी आणि अमोल दादांनी ठरलेलं होतं, हारे तो हारे, लढे तो सही. इतिहासात कधी कोणी आपल्याबद्दल 2 शब्द म्हणले तर म्हणली अदृश्य शक्तीच्या समोर झुकले नाही बाबा. माझं नेहमी म्हणणं असतं की किती स्वाभिमानाने जगावं, मोडू पण अदृश्य शक्तीच्या समोर कधी आयुष्यात वाकणार नाही तुमची ही लेख, कधीच नाही. हा माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न. माझी वैयक्तिक लढाई कुणाशीच नाही, आजही नाही. अहो त्यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षात ओळखी माझ्या आजही जास्त आहेत. कुठल्याही दिल्लीतल्या मंत्र्याला विचारून बघा, कुणाला जास्त ओळखतात, मला का त्यांना. माझे कौटुंबिक संबंध आहेत त्यांच्याशी, आहेत. सुषमा स्वराजांना मी गुरु मानते, जरी भारतीय जनता पक्षात असली ते कर्तृत्ववान महिला म्हणून मी सुषमा स्वराजांकडून केवढ्या गोष्टी शिकले. अटलजींना मी नेता मानते, या देशात मोठा नेता होऊन गेला. जसे मला पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण प्रिय आहे, तसेच अटलजीही प्रिय आहेत. सुसंस्कृत राजकारण करायला शिकायचं असेल तर अटलजींसारखा नेता नाही, दिलदार नेता नाही, याला दिलदार नेता. अहो भारतीय जनता पक्ष ओरिजिनल वेगळं होते 2.0. एक तर त्यांच्या पक्षातले लोकच राहिले नाहीत. त्यांच्या पक्षातला रे हात आपलाच आहे, हात आपलाच आहे, हात आपलाच आहे, ओरिजिनल तर विसरूनच गेली सगळी. आणि वैचारिक लढाई असते का नाही काही. ब्रिज बांधण्यासाठी कुणाकडूनही पैसे घ्याल तुम्ही, विकास विकास विकास. मग उद्या ते अंडरवर्ल्डवाले म्हणतील हा घ्या विकास, तुम्हाला देतो पैसे, मग त्यांच्याबरोबर जाल. असं नाही होत. काहीतरी एक स्वतःची मतं असली पाहिजेत आणि स्वतःची एक वैचारिक भूमिका असली पाहिजे. उगाच छत्रपतींचं आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण होत नाही, कृतीमध्ये दाखवायला लागतं. हे महिलांच्या बलात्काराबद्दल काय बोलतात भारतीय जनता पक्ष. परवा आमच्या जयाबद्दल भारतीय जनता पक्ष काय घाणेरडं बोलला. हिम्मत होती यांची कुणाची म्हणायची की त्या चुकीचं बोलला. मला सांगा, तुम्ही ऐकलं का नाही जया थोरात बद्दल काय बोलले सगळे. मग ही कुठली महाराष्ट्राची संस्कृती. माफी मागितली पाहिजे भारतीय जनता पक्षाने आमच्या जयाची आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेची, ज्या घाणेरड्या पद्धतीने ते बोलले. नाही चलेगा ये सब. तुमच्या सोयीसाठी तुम्ही हे राजकारण करता, आमचं राजकारण सोयीचं नाही. आता मी तुम्हाला सांगत होते ही लढाई कशाची आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. ही महाराष्ट्रात तुम्हाला हमी भाव मिळत नाही याची लढाई आहे. महिला सुरक्षितता मिळत नाही त्याच्या विरोधात ही लढाई आहे. त्याच्यामुळे ही लढाई बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाईच्या विरोधात ही लढाई आहे. त्यामुळे आपला हा जी लढाई आहे ही कुणा वैयक्तिक नाही. आपली लढाई आज तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये आणि बारामतीमध्ये MIDC मधला प्रत्येक प्रकल्प आणि जो विकास हा टीमवर्क असतो, कोणी एक करत नाही. आणखीन एक गोष्ट सांगते, जो विकास झाला तो आम्ही खिशातल्या पैशांनी केलेला नाही. कोणी अरे बस हिरो आओ दादा. अरे कॅमेरा वाला हिरो
आनंद आहे की ह्या सभेमध्ये माणुसकी आणि जिवंतपणा आहे. हे घरातलं लग्न कसं असतं तसं आहे. अरे एक जण चटाई उचलतो, एक जण इथे 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 नो मॅनेजमेंट, ओनली दिल की मॅनेजमेंट चल रही है. सगळे प्रेमाने इथे आलेले आहेत आणि सगळे जे इथे आलेले आहेत ही आदरणीय पवार साहेबांबरोबर 6 दशक प्रेम करणारी लोक आज इथे आलेली आहेत. आणि मला खूप आनंद वाटतोय की आता मी तुला सांगते, तू अशा अँगलनी फोटो काढ. सगळ्या साहेब दिसतायत का जरा दिसतायत का? मारू इकडे या, नितीन उठा इकडे या. संदीप साहेब दिसतायत का? साहेब दिसतायत का? साहेबांची खुर्ची पुढे घ्या. हँड देऊन सलग 18 वर्ष महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार होतं. तेव्हा आदरणीय पवार साहेब 50 वर्षाचेच असतील तेव्हा ते राष्ट्रीय नेते म्हणून तुमच्या आशीर्वादाने दिल्लीला गेले. तुमच्या आशीर्वादाने 10 वर्ष या राज्यात या देशाचे कृषी मंत्री झाले आणि त्याच्यानंतर या देशातली सगळ्यात मोठी सरसकट कर्जमाफी 70,000 कोटी रुपयाची माननीय मनमोहन सिंग साहेब, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांच्या प्रयत्नातून ती सरसकट कर्जमाफी झाली. सांगण्यासारखं खूप आहे. आपण सगळ्यांनी, आणि मी कधीच म्हणत नाही की मी काय केलं, आपण सगळ्यांनी केलं. प्रत्येकाचं योगदान त्याच्यात आहे, प्रत्येकाचं. हे बघा, एक वस्तू अशी पटकन उभी होत नाही. प्रत्येक कार्यकर्त्याचं, सहकार्याचं, पदाधिकाऱ्याचं, नेत्याचं, प्रत्येकाचं योगदान त्या गेल्या 60 दशकाच्या या प्रवासात. अनेक कुटुंब असतील, कोण कधी निवडून आला, कोण कधी त्याला तिकीट नाही मिळालं, पण तो पक्षाचा झेंडा घेऊन धावत राहिला. त्यामुळे ही सगळी जी ताकद आणि महाराष्ट्राचा आणि जो बारामतीचा विकास झाला त्याचं श्रेय फक्त आणि फक्त तमाम बारामतीकरांना जातं, हे मला आवर्जून यावेळी सांगायचं आहे. आणि मग पवार साहेबांना तुम्ही साथ दिली. एक नाही, तुमच्या आशीर्वादामुळे आज महाराष्ट्रामध्ये एक नाही 4 वेळा आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हा तुमचा आशीर्वाद होता. आणि त्याची सुरुवात आज आम्ही इथे हनुमान मंदिर कनेरीला काय येतो, कारण का माझे आजी आजोबा आबाबाईंची प्रचंड श्रद्धा इथे होती. आणि त्यांच्या पहिल्या इलेक्शनला आज इथे आता आपले वडील, माझी आई नेहमी सांगते की तुमच्या वडिलांनी सगळ्यात जास्त मेहनत किंवा बाबांना साथ द्यायची काम पहिल्या इलेक्शनमध्ये सातव कुटुंबाचं केवढं मोठं योगदान आहे. माझ्या आईला त्या पुसट आठवणी आहेत. त्या सगळ्यांनी 7 दशक त्यांना साथ, अशी अख्खे कुटुंब आहेत. शाह कुटुंब असेल, वाघोली, किती कुटुंब आहेत ज्यांनी सगळ्यांनी त्या काळात फॉर्म भरण्यापासून सगळी ताकद केली होती. आणि माझ्या कुटुंबातले माझे काका आप्पासाहेब पवार, माझे काका तात्यासाहेब पवार, माझे काका माधवराव पवार ज्यांना आम्ही प्रेमाने बासाका म्हणतो, त्यानंतर सगळ्यात लहान प्रताप काका, प्रत्येकाने कुटुंब म्हणून तेव्हा साहेबांच्या बरोबर ताकदीने उभे राहिले होते. आणि तुम्ही सगळे कुटुंब म्हणून सगळ्यांनी जो प्रचार केला होता तेव्हा 1967 किती वर्ष झाली, 55 57, त्यावेळीचा प्रवास आणि हे प्रेमाचं नातं सुरू झालं. आणि आज आपण इथे आहोत. आणि दरवेळी पवार साहेबांनी नवीन नेतृत्व उभं करायचा प्रयत्न केला. आणि आज तुमच्या समोर एक महाराष्ट्रात शिकलेला, त्यानंतर अमेरिकेला जाऊन शिकलेला, अतिशय सुसंस्कृत, सुशिक्षित असा एक युवा तुमच्या समोर तुमच्या सेवेसाठी आणलेला आहे. तुमची सेवा करण्यासाठी, एक चांगलं सामाजिक परिवर्तन करण्यासाठी. कारण का हा या पक्षामध्ये जुन्यांचा अनुभव आज भाऊ आवर्जून उपस्थित आहेत. भाऊ पक्षात आल्यानंतर आम्हाला इतकी ताकद वाटली कारण का त्यांचा एवढा मोठा सहकारातला अनुभव आहे. हर्षवर्धन पाटलांबद्दल देशामध्ये आजही देशातले सगळे साखर कारखान्याची जी मेन कमिटी आहे त्याची सगळी जबाबदारी देशाची आज हर्षवर्धन भाऊंवर आहे. त्याच्यामुळे भाऊ तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे. पण आमच्या तुमच्याकडून खूप अपेक्षाही आहेत. हा मग काय ते बरोबर आहे.
आपली लेख आपण बघूनच हुशारीने दिली होती. आपल्याला माहिती आहे 1 नंबर का निकलेवाला आहे, आपला सिक्का अच्छा आहे, म्हणूनच आपण आपली लेख दिली तिथे. पण हे खरंच एक कुटुंब आहे. पृथ्वीराज बाबाही आज इथे आलेले आहेत, ते आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करते. त्यामुळे लक्ष्मण मानेजी आलेले आहेत, पठारे बापू आलेत, सगळे आज इथे आलेले आहेत आणि आपण घरातले लोक आज जमलेलो आहोत. आणि ही मोठी संघर्षाची लढाईची जाणीव मला आहे. पण मी पुन्हा पुन्हा सांगते, ही लढाई वैयक्तिक नाही, ही लढाई वैचारिक आहे. जी माणसं महिलांच्या विरोधात बोलतात, आमच्या जयाच्या विरोधात बोलतात, अशा पक्षाचा मी जाहीर निषेध करणार. बदलापूरमध्ये जेव्हा झाली, एवढा बलात्कार झाला, जेव्हा आंदोलन केलं, या मीडियाचे मी मनपूर्वक आभार मानते. मीडियानी जेव्हा उठाव केला, स्थानिक लोकांनी उठाव केला, तेव्हा यांना जाग आली. कांद्याला भाव दिला का? माझी सगळ्यात मोठी लढाई पियुष गोयलबरोबर कांद्याची झालेली आहे. दाखवलं ना नाशिककरांनी. दोन्ही खासदारांना काय केलं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण का हमी भावच नाही. मी 10 वेळा सांगत होते पियुष गोयलांना हात जोडून, अहो काही करा, तुमचं राजकारण चालेल, पण आमच्या कांद्या पिकवणाऱ्या या शेतकऱ्याला कमी चारा जास्त किंमत द्या, तो खूप कष्ट करणार आहे. पैसे नाही दिले कांद्याला. दुधाचं आंदोलन आलं का? दुधाला आंदोलन केल्याशिवाय पैसे मिळाले का? इकडे 27 रुपये 24 रुपये मिळतात, पुण्यात गेला किती 26, आता इथे 26, आणि तिथे पुण्याला 72 रुपयाला लिटर आहे. मधले 50 रुपये जातात कुठे? आहे की नाही प्रश्न? आता मलिदा गँग वगैरे मला काय माहिती नाही, ते डिपार्टमेंट रोहितचे, ते आपली पोरं बोलतात. बाई मी आत्याबाई, आता आत्या कसं असं बोलेल? कुणाकडे? बघा आता काय काय सांगताय ते. आता सगळ्यांना सगळं माहिती आहे, बारामतीची जनता किती हुशार आहे, मला लोकसभेतच कळलंय. बोलत तर काही नाही, न बोलता एकदम हुशारीने जे पानात आहे ते करतात, बोलत काही नाही. ही खूप चांगली गोष्ट आहे. मला वाटतं म्हणून साहेब पण कमी बोलतात आणि बारामतीकर पण कमीच बोलतात. पण त्याच्यामुळे सगळं जे काय 1 वर्षात झालं ठीक आहे. पण ही वैचारिक लढाई, आपल्याला एक एक आमदार आणून हे सरकार बदलण्यासाठी आपल्याला ताकदीने काम करायचं. कारण का ह्या सरकारमध्ये महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार, माझा आरोप आहे या सरकारवर. अहो पुण्याचा रिंग रोड काढलाय, पुण्याचा रिंग रोड 18,000 कोटी रुपयाचा आहे. आता इतकी महागाई झाली आहे तर तो डबल वाढलाय, 20,000 कोटी रुपये. किती? 20,000 म्हणजे 18 कोटी रुपयाचा 18,000 कोटीचा. काका 18,000 कोटीचा ऑर्डर पहिली निघाली, 3 वर्ष रस्ता झालाच नाही. आता त्यांनी 20,000 कोटी वाढवले, म्हणजे किती हिशोब झाला? 18 + 20 38,000 कोटी रुपयाचा रस्ता. कोणी चेक केलाय? मी तुम्हाला शब्द देते, आपलं सरकार आल्यावर मी रस्ता करणार, पण मी कॉन्ट्रॅक्ट तो चेक करणार. 20,000 कोटी रुपये कुणाच्याही घरात जाणार नाहीत. हे भ्रष्टाचार कुठेतरी थांबला पाहिजे आणि बंद झालं पाहिजे. मला आता एक चिठ्ठी आली आहे, बळ आणि लाभ याचा अर्थ मला माहिती नाही. बळ हे आपलं कुस्तीमध्ये ठीक आहे, आणि लाभासाठी मी आयुष्यात कधी काही केलं नाही आणि कधी करणारही नाही. कधीही तुमच्या खासदारावर आजपर्यंत 18 वर्ष तुमच्या आशीर्वादाने मी खासदार आहे, कोणीही एक शब्द माझ्याबद्दल बोलू शकत नाही. सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि हे तुमचे संस्कार आहेत माझ्यावर. कारण का मला एका गोष्टीची जाणीव आहे, मी जेव्हा इथे उभी राहते ना, तेव्हा मी सुप्रिया सुळे उभी राहत नाही, 23 लाख लोकांची लोकप्रतिनिधी म्हणून उभी राहते. आणि नेतृत्वाला इमोशन्स नसतात, म्हणूनच आपण नेतृत्व करतो. कारण का इमोशन्स गरमे, खूप संघर्ष होतो. एवढा संघर्ष करताना यांनाही मी पाहिलंय, पण कधीही त्यांना दुखी हिरमुसलेलं मी कधी पाहिलं नाही. त्यांच्याकडे बघितलं वाटतं ये लढ सकता है तो मैं भी लढ सकती हूँ. त्याच्यामुळे एक आशा, और इसी पे दुनिया कायम है ना, उम्मीद पे ही दुनिया कायम है. आणि माझं एक नेहमी ब्रीदवाक्य आहे की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. त्याच्यामुळे येतील, संघर्ष करू, आरोप होतील, प्रत्यारोप होतील, मनाला दुःख वाटतं, पण ते घरी दाखवायचं दुःख, ते दुःख बाहेर नाही जाऊन दाखवायचं. कारण का लोकप्रतिनिधी अधिकारच नाही दुःख दाखवायचा. म्हणून तर आपण जबाबदारी घेतो लोकांचा. करतेच लोक जर इमोशन्स दाखवायला लागले तर बाकीची गळूनच जातील ना. त्याच्यामुळे जेव्हा संघर्षाचा काळ येतो
तेव्हा उभं राहावं लागतं आणि पाण्यात पडलं की पोहता येतं. मला कुठे भांडता येत होतं, शिकले नाही एक वर्षात. आणि माझी लढाई इथे नाही कोणाशी, आपली लढाई दिल्लीमध्ये. जो आपल्यापेक्षा ताकदवर आहे ना त्याच्याशी लढण्यात जास्त मजा आहे. आता माझा बिचारा ड्रायव्हर गणेशला मी जरा दम देऊन बोलले, काय करेल बिचारा, पापी पेट कसावाले. तो बिचारे मला जाऊ दे, ताईची ती जाऊ दे, माझ्या पोराची फी भरायची, हे भरायचे. माझ्यापेक्षा ताकदवरशी बोलायला मला पण 10 वेळा विचार करायला गेला. मला अजून तो दिवस आठवतो. वक्फ बोर्डचं चाललं होतं त्यांचं, रेटायचं माझ्या समोरच बसले होते. हे सगळे कॅमेरावाले बसलेत ना, तिथे ती बसली होती, मी इथे बसले होते. मी भाषण ऐकलं म्हणलं अभि बस हो गया. मी उठले आणि म्हणले, हे बघा, हा समाजाचा विषय नाहीये. आज तुम्ही त्यांच्या समाजात गेलाय, उद्या बाकीच्यांच्या जाल. ऐसा नाही चलेगा. हा देश संविधानाने चालेल, तुमच्या मनमर्जीनी आणि द्वेषाने चालणार नाही. तुम्हाला ह्याची कमिटी, ऑल पार्टी कमिटी करावीच लागेल. आणि तुम्ही वर्तमानपत्रात वाचलं असेल, ताकदीने आम्ही लढलो. वक्फ बोर्डची कमिटी झाली आणि त्याच्यात सगळ्या समाजाचे लोक घ्या असा आपला आग्रह होता. आपल्याकडून आपण फौजियाताईंचं नाव दिलं होतं, त्यांनी घेतलं नाही तो भाग वेगळा, पण आपण पाठवलं होतं. पवार साहेबांनी फोन करून सांगितलं होतं की त्या समाजाच्याही लोकांना घ्या, कारण का सगळे विषय सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे. पण ठीक आहे, आधी मोदी सरकार होतं, आता एनडीए सरकार झालेलं आहे, त्यामुळे थोडे नमलेत आधीपेक्षा. मला वाटतच होतं काहीतरी येतील, पण त्यांना सगळ्यात प्रिय आहे तर आईस म्हणजे बर्फ नाही, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी. ते सगळं जरा थंड झालेलं आहे, कारण का त्यांच्या लक्षात आलं की सगळं अंगलटणी येते. त्यामुळे आता हे मगाशी कोणीतरी भाषणात म्हणलं की घाबरू नका वगैरे. हो, बारामतीकर घाबरत नाहीत, ते गप बसतात म्हणजे घाबरत नाही. त्याच्यामुळे जे मागच्या वर्षी झालं भूल जा. आपण नवीन उमेदीने आज मतदारसंघाची बांधणी करतोय. आदरणीय पवारसाहेबांचा आशीर्वाद आहे, नवीन रक्त. उमेदीने आपण सगळे आशीर्वाद द्यायला युगेंद्रसाठी इथे जमलेलो आहोत. आणि सगळे शिकतात हो, आम्ही शिकलो ना, सगळीच शिकली. काय सगळेच म्हणजे मी 55, 60, 65 वर्षाच्या जन्माला नाही आलो ना. आम्ही पण कधीतरी 26, 27, 28 वर्षाचे होतो. आम्ही असेच सुरुवात केली, आम्ही असेच शिकलो आणि तरलो. हर्षवर्धन भाऊ पण असेच शिकले ना, भाऊंच्या अंडर ट्रेनिंग होत. सगळी शिकतात हो व्यवस्थित. फक्त त्यांना आपण साथ द्यायची असते, आशीर्वाद द्यायचा असतो. चुकलं तर कान पकडायचा अधिकार तुम्हाला आहे आणि चांगलं केलं तर आशीर्वाद द्यायचाही तुम्ही करावं, एवढीच आज विनंती करते. आज जरा भाषण लवकर आवरून मी आपल्या सगळ्यांची परवानगी घेऊन जाते. मला संजय जगतापांचा फॉर्म भरायला जायचं आणि त्यानंतर अकोलेला आदरणीय पवार साहेबांनी तिथे पण एक 28 वर्षाच्या नवीन युवाला तिथे अकोलेला संधी दिली आहे, त्याचाही मला फॉर्म भरायचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन आज माझ्या आजी आजोबांना वंदन करून, आप्पासाहेब काका, तात्यासाहेब काका, बासा का आज आपल्यात नाहीत, त्यांच्या सगळ्या